आपल्या रूमचा व्यू. काल आम्ही संध्याकाळी 7 वाजता महेश्वरला पोचलो आणि तिथे हॉटेल रेवा म्हणून आहे, तिथे रूम बुक केली. आणि हा रूमचा व्यू. समोरच लगेच नदी आहे. हे देऊळ आहे तिथले. आपल्याला इकडे समोर जायचं आहे. तिथे अहिल्याबाई होळकरांचा वाडा आहे, तो पाहायचा आहे. आणि नदीचा काठ तो एक ऑसम आहे, तो एक पाहायचा आहे. तिथे फोटोशूट वगैरे करायचे आहेत. आणि मग आपण इंदोरला जाणार आहोत. आणि हा ओम. गाडीवरती पिलियन असलं की जमतं. आता आपण अहिल्याबाई होळकर यांच्या वाड्याकडे चाललेलो आहोत. हा पूर्ण वाडा नदीकाठी आहे. वाड्याचं नक्षीकाम, मंदिराचं नक्षीकाम इतकं सुबक आहे की मनमोहनीय. त्या काळी कसा दिसत असेल, भव्य दिव्य. वाव. आपण त्याची माहिती जाणून घेऊयाच थोड्या वेळात. महेश्वर हे मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील नर्मदेच्या काठी वसलेलं शहर. अहिल्यादेवी होळकर यांची राजधानी म्हणून ओळखलं जात होतं त्या काळी. महेश्वर हे माहेश्वरी साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच अनेक चित्रपटाचे चित्रीकरण या महेश्वराच्या घाटावरती झाले आहेत. त्यापैकी एक चित्रपट म्हणजे अक्षय कुमारचा पॅडमॅन. असे अनेक चित्रपटांचे चित्रीकरण या महेश्वरच्या घाटावरती झाले आहेत. मंदिराचं दर्शन घेतल्यावरती आम्ही थोडंसं खाली उतरून गेलो. छान नक्षीकाम चा दाखलाय हा. किल्ल्याची तटबंदी. हा, वाड्याची तटबंदी. आणि हा दिसणारा नर्मदा नदीचा व्ह्यू. वाव. हे काय इथं फोटो काढतात खाली. ते बंद आहे.
अहिल्यादेवी होळकर जिथे पूजा करत होत्या, आपण तिथे पोचलो. तिथे एक भटजी पाटावरती शिवलिंग प्रस्थापित करत होते. त्यांना विचारलं की बाबा हे काय करतायत? तर ते म्हणले, आम्ही हे शिवलिंग प्रस्थापित करतो. किती करतात ह्या पाटावरती? तर ते म्हणले की 1100 शिवलिंग प्रत्येक पाटावरती. असे हे 10 पाटं आहेत. 10 पाटं प्रत्येक एक एक भटजी येऊन त्यांचे ते पाटं कव्हर करून जात होते. म्हणजे पूर्ण 1100 शिवलिंग ते प्रस्थापित करत होते त्यावरती. आणि हे शिवलिंग प्रस्थापित करून त्याची पूजा करून प्रतिष्ठापना करून त्याचा अभिषेक रोज केला जातो. असे अहिल्यादेवी होळकर असल्यापासूनची ही प्रथा आहे. अहिल्यादेवी होळकर असताना हेच शिवलिंग 1 लाखामध्ये स्थापित केले जायचे आणि त्याची पूजा अर्चा होत असे. आत्ता ती पूजा शिवलिंग 11,000 एवढ्या प्रमाणात केली जाते, असं मला ते भटजी सांगत होते. ते माझ्या काही कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालं नाही. माझा माईक बंद होता त्यावेळेस नेमका. अहिल्यादेवी होळकरांच्या वाड्याचं आपल्याला आतून काही व्लॉग घेता आला नाही, कारण की त्यावेळेस काहीतरी इंटरनल वर्क चाललेलं होतं. 2-3 दिवस तो वाडा बंदच होता. आपल्याला हा वाडा अजून खूप दिवस पाहता यावा यासाठी त्यांचं ते इंटरनल वर्क चालू होतं. काही वाड्याच्या संदर्भातील काही डागडुजी असतील तर त्या करण्याचं काम चाललेलं होतं. त्यामुळे वाडा बंद ठेवण्यात आला होता आणि आपल्याकडे एवढा वेळ नव्हता की 2-3 दिवस थांबून मग तो ब्लॉग करावा. इतपत आपल्याकडे वेळ नव्हता. त्यामुळे आपण त्याचा ब्लॉग काय घेता आला नाही आपल्याला. त्या काळी इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्याबाई यांची तुलना इंग्लंडची राणी एलिझाबेथ, डेन्मार्कची राणी मार्गरेट तसेच रशियाची राणी कॅथरीन द ग्रेट यांच्याशी एकत्रित केली आहे. अहिल्याबाईंना भारताच्या कॅथरीन द ग्रेट एलिझाबेथ मार्गरेट असे त्याने म्हटले आहे. म्हणजेच ज्यावेळी जगात सर्वात महान स्त्रीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव सर्वप्रथम लिहिलं जाईल असे त्याने म्हटले होते. हे काशी विश्वनाथ मंदिर महेश्वर. हं? हं. हं.
हा यो ओम. अरे टॉयलेट बाथरूम महत्त्वाचं AC, कारण की इथं खूपच टेम्परेचर आहे, भयानक आहे. पाऊस पडून गेलाय तरी पण टेम्परेचर खूप येते. आणि हा आपण घातलेला पसारा. आणि आमच्या हॉटेलमध्ये थांबलो आहे, हे त्यांचा बंगलो आहे. हा बंगलो आहे त्यांचा. आणि आपली गाडी इथे खाली पार्क आहे. माझा प्लॅन होता की बाबा इंदोरला पोचलो की जरा खाऊन लगेच जायचं बडा गणपती, काचमहल आणि पॅलेस पाहण्यासाठी. पण इथे पोचेपर्यंत नको झालं. एवढं ऊन आहे, भयानक ऊन नाही आहे पण एवढी गरमी आहे, भयानक गरमी आहे की आत्ता बाहेर पडायचीच इच्छा होत नाही आहे. म्हटलं जरा 3-4 वाजता निघून मग ह्या 3-4 गोष्टी करू आणि मग रात्रीचं सराफा बाजार स्ट्रीट फूडला. नंतर ना आपण भेटूया. बाय. काच मंदिर आणि पॅलेस दोन्ही पाहण्यासाठी चालू आहे. मी आत्ता काही गाडी घेतली नाही, आता इथल्या इलेक्ट्रिक रिक्षाचाच वापर करतो आहे, कारण की गाडी लावायला जागा असेल नसेल आय डोंट नो. सो आत्ता गाडी काय घेतली नाही आहे. माझ्यासोबत फोम पण आहे. हाय कर रात्रीच्या मला एवढ्या वेळा लागतं तिथे. आम्हाला जरा थोडंसं सामान पण खरेदी करायचं होतं, तर ते बघण्यासाठी आम्ही जरा थोडंसं लवकर आलं. आणि जरा उशीरच आहे तर सराफा बाजार सुरू व्हायला. अजून एक 15-20 मिनटं आहेत. 9:30च्या दरम्यान सुरू होतो हा बाजार. मग आता इथे एका ठिकाणी आम्ही बसलो आहे आमचं सामान घेऊन. आता सुरू झालं की मग जाऊयात तिकडे. तुम्हाला लगभग दिसेलच. आपण आलो आपण सराफा बाजारला. सराफा बाजारला आलो आहे आणि ही टपऱ्या नाही, हे हातगाडीवाले आहेत ना, त्यांची लगबग कशी लागली आहे. 9-9:30ला हा सराफा बाजार सुरू होतो. त्यांची केवढी घाई आहे दिसती आपल्याला. जागा शोधणं, गाड्या लावणं, एवढ्या भरभर जात आहेत ना सगळे. 30 रुपयाचे. हा पूर्ण सराफा बाजारचा रोड आहे. आम्ही पोचलो इथे. आम्ही जरा थोडंसं लवकर आलो त्यामुळे आम्ही आत्ता इथे बसलो आहे. रामन चाट. या पुढे या.
सांगा मिळेल येऊन दे येऊन दे येऊन दे. प्रकाश कुल्फी शाही फालुदा. माझ्याकडे जाऊ कुल्फी खायला. त्यांच्या त्यांच्या जागा ठरलेल्या असतील या, कुठं जाऊन ठेवायची आपली गाडी, कुठं लावायची. काय वाटतं असं? पिझ्झा, कुल्हड पिझ्झा. कुल्हड पिझ्झा. अच्छा, ते कुल्हडमध्ये सगळं मिक्स असते. मी बघितलं खाल्लं नाही अजून. सगळं मिक्स होतं त्या कुल्हडमध्ये आणि मग असं ओढून जायचं. भारी आहे मस्त आहे. नाही आहे, व्हिडिओ काढते मी. खायचे का? दाखव ना. आपण काय घेतलं आता? पनीर रोल. आत्ता आम्ही पनीर रोल घेतलाय. प्रोसिजर भारी आहे ना. आणि ते चॉकलेट ना मगाचे पण ते. खा ना, खा की. ओमची मज्जाच मज्जा आहे. ओमच्या आवडीचा प्रकार आहे हा सराफा बाजार.